तू आहे ना तू अशी एकदम हॉट आहे, मला तू आहे ना लय आवडती खरं सांगायचं म्हणजे तू. आणि तू अशी लाजली का तर गाव करते गाव, माहिती का? तुला समजत नाही माझी फिलिंग समजत नाही. आणि एक काम कर, चल जाऊ दे आपण. मी तुला किती वेळा सांगू, तू नको ना करू माझी नादी लागू. माझं एकदा लग्न झालेलं आहे, कोणी बघितलं ना तर काय वाटत? अरे बघितलं तर बघितलं, त्यात काय दवा असं काय लई का काय दवा असं म्हणजे? तुम्हाला हात नको लावू, मी तर किती वेळा सांगू. हात नको लाव म्हणजे? मला मला जाऊ दे. अरे सोड ना. जाऊ दे. तुम्हाला नको ना हे करू तू. तुला किती वेळा सांगितलंय मला नाही लग्न करायचं तुझ्यासोबत. एक काम कर, मी तुझ्या घरी येतो की मागणी घाला, टेन्शन घेऊ नका. आणि तुला जर वाटत असेल ना की मी असं काय करतो, एक काम कर, माझी गर्लफ्रेंड बनून राहा ना, टेन्शन घेऊ नको तू. हे संस्कार नाही केले माझ्या आई बापांनी माझ्यावरती. मग कसले संस्कार? अरे त्यात काय होतंय दावा? तू माझी एक काम कर, गर्लफ्रेंड हे बनून बघ. राहा. तो का पोरीचं? का लोक अशी ना अशा नजरेने बघता काय माहितीये का विधवा बाईकड. अरे तुला सांगितलं ना, तुला विधवा म्हणायची सुद्धा गरज नाही, तू माझ्यासोबत लग्न कर. हे बघ मला नाही लग्न बिग्न करायचे. ए, जाते. तो सोड. अरे ईड आहे का तू? मी तुला किती वेळा सांगितलं मला नाही लग्न करायचंय तुझ्या सोबत. आपण ऐकत जा माझं. वाईट आहे का? तू दुसरं कोणी आवडतं का? नाही मग 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 काय अडचण आहे तुला? नाही ना आवडत? हा नाही. अरे इकडे ये तू. तो. सोड ना, सोड. अरे, तुला सांगितलं ना जायच नाही. माझं तुझ्या लय प्रेम आहे. एक काम कर, आपण लग्न करू, सांगतोय तुला एक काम. हे बघा मला ना थोडा टाइम हवाय टाइम विचार करा. चल, 2 दिवस दिले, 2 दिवस. 2 दिवसांनी तो हात उत्तर दिलं पाहिजे, माहिती का? असं तुम्ही फोर्स नाही करू शकत. मला जे उत्तर देते ते मी देईन, पण हात नको लावू मला प्लीज. अरे होणारा नवरा आहे तुझा मी. बघता येईन पुढच्या पुढं. मी जाते आता. ए ए आईला पाखरू आहे ना, पाखरू तिचा कांडच करत असतो मी. हा ती कवाची गेली बाय पाण्याला, अजून कशी आहे ना? काय ग काय झालं? हा काय काय झालं? काय हा रडू नको तू. काय झालं? अगं रडू नको, पण नको रडू बाई. काय रडती? काय झालं काय पण तुला ते सांग ना तू. हा अहो रडतच आली, पाण्याला लावलं तर हांडा मोकळाच आणलाय आणि रडती. काय झालंय? पडली का तू? नाही. मग काय झालं? मग काय झालं सांग? हा बाबा कसं सांगू मी तुम्हाला हे अगं मग सगळं. काय झालं सांग? तू नाही सांगितलं आम्हाला कसं कळलं? हा रडू नको. आठवडाभर झालं मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही. एकटीच सहन करते सगळं काही. अगं पण तुला आम्ही लेकीसारखा जीव लावतो ना, मग सांग ना काय तू झालं नाही ते. सांगितलं, कोण हा? सांगायचं आम्हाला? सांग काय झालंय? तो पाटलाचा पोरग नाही का, तो दररोज मी पाण्याला त्याला गेले ना माझा रस्ता अडवतो, मला चिडतो होतो, मला म्हणतो मला तुझ्याशी लग्न करायचंय. अगं नको रडू. काय झालं ते सांगा ना. नुसते आल्यापासून रडती. हा पाणी नाही आणलं, झालंय काय काही समजाना बी. काय झालं बा? का म्हणून रडते? काय झालं? पडली का रस्त्याने कुठं? नाही हो बाबा. मग बाबा अगं कसं सांगू मी तुम्हाला हे तू सगळं. नाही सांगितलं आम्हाला कसं कळलं बरं तू? आठवडा झाला मी काहीच नाही तुम्हाला सांगितलं, सगळं एकटीच सहन करते. अगं पण काय झालं? काय हा. झालं? काय सांग? नीट नाटक सांगितलं तर कळलं आम्हाला बी. तो पाटलाचा पोरग नाही का, हम्म. हा. दररोज मी पाण्याला त्याला जाते ना त्यावेळेस नुसतं माझा रस्ता अडवतो, मला छेडतो. असं? हा तर काय आहे? ते मला- होणारच आहे. मला मग लग्नाचं विचारतो. त्याला माहित आहे ना मी विधवा आहे, का मला हे असं करतो. आता लोक असंच करणार आता. ते पाटलाकडे बघतो आणि ते पोराकडे बघतो. तू नको टेन्शन मला घेऊ. खूप त्रास अहो होतो पण आपण बाबा. कोणाचे तोंड बंद करणार आहे आता? पण मग असं रोज कुणी छेड काढेल, मग आपण गप्प बसलो तर परत दुसरं कोणी येऊन छेड काढेल ती. आपण काय विषयभर करणार आहेत का तिला? आज ना उद्या आपल्याला तिचं करून द्यावंच लागेल. ते तर आहेच, ऐक. मग मला नाही करायचंय कोणाचीच अरे लग्न. ठीक आहे, आता आम्ही आहोत तोपर्यंत ठीक आहे. अगं आम्ही काय आमच्यानंतर हा काय होईल तू सांग बरं. आता आम्हाला वाटत नाही का वाईट, आमच्या पोटचं लेकरू गेले. मग तुझं आता किती वैर बा असे राहिली, आता आता जाऊन भांडू शकतो. कोणाला भांडायचं? म्हातारं झालं,
काय करणार आहेत आम्ही तरी कुठं जाऊ रोज भांडणार आहेत पुन्हा पैसे जाऊन ऐक एखादं चांगलं स्थळ पाहू आणि एखाद्या लग्नाला तयारी मग दाखवू करावंच लागण आपण काय पाटलाकडे जाऊन त्या पोराकडे पण तू ऐक मनाची तयारी ठेव नाही तर रोज हे प्रकार होणार आहेत आणि मी मग? तुला म्हणले की लोकांच्या नजर आले की चांगले नसतातच. त्रास तर होणार आहे तुला घबरडू नको. जाऊ काय करू मी आता? काही नको आता नको टेन्शन घेऊ मी जातो त्या पाटलाकडे आणि त्या पोराकडे पाहतो तुला असं पाहिलं ना की आमचा बी जीव तिळ तुटतो आम्हाला वाटत नाही का आमच्या पोटचं पोरगी गेले अगं तू तर वर्षभर त्याच्या संग लग्न करून राहिली. मी आता पोटात 9 महिने वाढवून त्याला लहानचा मोठा केलाय. माझ्या जीवाला किती वेदना होत असतील. हा तुम्ही म्हणता लग्न कर दुसरं, मी कसं विसरू त्यांना, त्यांच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण. कसं ज्यावेळेस तुम्ही मला म्हणतात ना दुसऱ्या लग्नाचं, त्यावेळेस माझं मन मला लय खातं, मला लय आठवण येते त्यांची. अगं पण तुला तुझ्या मनाची तयारी करावंच लागेल. तुला आम्ही कवर सांभाळणार आहे? तुझ्या आयुष्याला नाही जाणार आम्ही. असे प्रसंग तुला रोज अनुभवायला भेटतील. कोर कुणाशी सामना करशील आम्हाला आठवण येत नाही का आमच्या पोराची? आम्ही मग विसरायचा प्रयत्न करतोय ना, पण ते एक दुःख आम्ही विसरायचा प्रयत्न करतो तू समोर राहिली की परत तेच पुढून त्याच्यात असे उद्योग. आणि असं रोज तुला कुणी छेडेन मग तेच करायचं का रोज रोज? तू कवर त्यांना नाही करणार आहे? आम्ही तरी कुठपर्यंत पुरवणार आहे तुला? तयारी ठेव. ठीक आहे त्याच्याकडे जाऊन येतो त्या पाटलाकडे, बघू तो काय म्हणणे त्याच. ठीक आहे जसं तुम्ही म्हणता तसंच जाऊन त्याच्याकडे. नाही बाबा मी पण येणार तुमच्या सोबत. आपण सगळेच जाऊ ना, काहीतरी सोक्ष मोक्षच लावू. कवर ते असं करणार. काय तर चला बरं. चल अरे रडू नको आता, डोळे पुस जाऊ त्याच्याकडे. चला रोज 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 कवर त्या पुरीला त्रास देणार आहे. बघू त्याच्या पाटलाकडे. चल बर पाहू त्याच्याकडे काय नेमकं तिचं म्हणणं आहे ते. पाहू का मी त्याला चांगला खर्चावून विचारावं लागेल. कमूनच पुरीला त्रास दिला. फोड केली ना मग बघू बनव तुझ्या. हा 8 दिवस झाले तसा पुरीच्या मागं लागलाय. ठीक आहे बसले इथं कार्यालय तुला मस्त का रे? हा कमून आमच्या पुरीला हे करतो, त्रास देतो तू? काय म्हणला तुम्ही तिला? कसं काय इकडं आम्ही कस काय म्हणजे तू कस काय पुरीला त्रास देतो? डायरेक्ट मुद्द्याला हात घातलाय, तीच राहायचं होतं सर. काय इचरायचं होतं? अरे काय तू कमून पुरीला त्रास देतो तू आमच्या? त्रास कुठे दवा? आणि मी तू म्हणली 2 दिवसाची मुदत दे मला, ना आता तू असं काय केलंय? लग्न तर मला काय डायरेक्ट 2 तोंड आणू दिवस. काय तुझं तोंड? तोंड नाही चांगलं टकुर फोडायचं. तिच्याशी तू चोरी जमवतो का? तिला आई बाप आहे, तुला बाप आहे ना? तुझ्या बापाला सांगायचं ना जाऊन मग तिला विचारा म्हणून. एकतर विधव्या बाईशी कोण लग्न करीत नाही, तू माझ्यासारखा अक्कल पोरगा शिकवाय निघाला का मला? लग्न अरे करतो. यार, काय उद्योग केला? तुला असं वळण लावलंय का? हा तुझ्या घरच्यांनी? काय? अहो पाटील या पोरानं छेड काढली आमच्या सुनबाईची. काय रे बाबा? मला लग्न करायचं आबा तिच्यावर. अरे पण लग्न करायचे, छेड काढून लग्न करतात काय? छेड नाही काढली मी, अशी तिला रोडवरती मागणी घातली. रोडवर हात धरून अरे मागणी. पण रोडवर हात धरून मागणी होती का? घरदार त्याच्या घरी कुणी आहे का नाही? कुणाचे? त्यांच्या घरी कुणी आहे का नाही? त्यांच्या घरी सासू सासरे आहेत. होतो. अरे पण सासू सासरे आहेत, मला रडू सांगायचं नको. मी त्यांच्याकडे गेलो असतो. हे उद्योग कुणी करायला सांगितले? मला अरे आवडत गावात होती. पाटलाचं पोरण असं ना असं पार उलची तरी इज्जत ठेव. आबा मला आवडती ती, मी तिला अरे सांगितलं आवडते की पण त्याच्या सासऱ्याला म्हण, सासूला म्हण. तुझा अरे बी बाप कोणती? जिवंत आहे ना, सांग हा? ना बापाला. मला सांगायचं मी विचारलं असतं तुला बोला आवडते तुला तर. हे कोणी उद्योग करायला तुला? मी सांगणारच होतो कवा तुम्हाला. माणसं गोळा झाल्या जरा लाज वाटून द्यावा. पाटलाच आहे म्हणून गप्प बसलो तर आम्ही व्यास आहे ना पोलीस स्टेशनला जाणार होतो. आबा मी म्हणलं बिगर नवऱ्याची पोरगी आहे, हिच्याबरोबर कोण लग्न करणार आहे म्हणून मी तिला मागणी घातली रोडवर लागण्याची. डायरेक्ट रोडवर मागणी त्यांना घरदार आहेत का नाही? नाही, नाही, तुला बी एक बहीण आहे ना, तिची अशी कोण रस्ते छेड काढलं मग काय करता तुम्ही? ही बहीण आहे तुझी हा? आणि जर त्यांच्या पोराबिराने छेड काढली आणि जर रस्त्यात अडवलं तो पण आम्ही का लावणार? आता काय झालं? हा? पुरीला अडवतोय रस्त्यावर रोड. अहो, आठवडा झाला मला नुसतं छेडतोय तो. मी जेव्हा पाण्याला जाते ना त्यावेळेस नुसतं माझा रस्ता अडवतोय आणि मला ना कोण? कुठं पण सांग ना ए पोरा, मला आवडती सांग मग तुला आवडते ते सासऱ्याला मी अरे पण आम्ही काय गेलो का? अरे पण मला नाही ना आवडत तू. सांगणारच होतो हो. मी. अरे पण तुला शोभत काय? घरी बाप आहे, मोठी बहीण आहे, आम्हाला तरी पहिली सांगायचं. गोष्ट ही लेकरू आहे, ह्याच्याकडे बघितलं पाहिजे थोडं. तुझ्या बहिणीला कोणी तसं केलं? तू असला असं नालायक नाही भाऊ केलं. म्हणलं तिची छेड काढाय कमी करतील काय? पोर गावात असं पोर नाही नाही दुसरी. त्याला नीट समजून सांगा. बर ए तुझी आहे की चक्राचे लग्न?
नाही बाबा, मला नाही करायचं असल्या मुलाशी लग्न. ठीक आहे, संपला विषय. परत त्या पोरीकडे जर वाकड्या नजरेने बघितलं तू तर असा मारीन घरात कुंडू कुंडू काटीन तू. त्याच्या बी पुढे पाटील, मी जर माझ्या घराच्या भोवताली फिरला म्हणणार नाही पाटलाचं मला हातात सुद्धा पाय विचारू काढीन. नका. एक पाय काढा आणि गळ्यात दुसरा पाय अडकवा. हा. मी काही सुद्धा म्हणणार नाही. त्याच्या पुढे ही पोरगी मी पण ठेवणार नाही, मला माहिती तरुण चांगलं लेकरू आहे. स्थळ बघून त्या पोरीच्या मनात आम्ही तेच करणार आहेत, पण आता मग म्हणलं बघावं याची इच्छा काय आहे, त्याची इच्छा असली तर करून टाकू. पण हे असलं ना आलाय पोरं या बरोबर. जाऊन द्या. काय करतात ठीक आहे, त्याला ठीक आहे. गाबडे नेऊन चला. द्या. हो. माझ्याशी असं वागलाय, पण दुसऱ्या कोणत्या मुलीशी नको वागू. हातपाय बापाच्या काढते. इज्जतीची हे कर, जाणीव ठेव जरा. चल परत जर बघितलं का